आज आपण बघणार आहोत स्टार्टेड प्लस V4 आणि स्टार्टेड 2 प्लस V1 याचा वापर कसा करायचा. बघा दोघांचा अर्थ सेम आहे की करायला लागला, करायला लागली या करायला लागली, म्हणजे जे काम तुम्ही लगेच सुरू करायला लागले. ओके, मग त्यांच्यामध्ये दोघांमध्ये डिफरंट काय. V4 म्हणजे काय ING, जो V1 असेल V1 त्याला काय लावायचं ING लावायचं. समजा आता फॉर एक्झाम्पल आता हे वाक्य बघा, मी लिहायला लागलो. ओके, म्हणजे मी जे काम करायचंय, आता समजा मला असं म्हणायचं असेल की आय स्टार्टेड रायटिंग असं म्हणायचं मला. आय स्टार्टेड रायटिंग आहे. आता मी रायटिंग वापरले आणि हेच वाक्य मला जर दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल, समजा दुसऱ्या पद्धतीने, तर मी काय म्हणेल आय स्टार्टेड टू राईट. मग आता बघा इथं मी टू राईट घेतलाय आणि इथं मी रायटिंग घेतलंय, म्हणजे काय घेतलं मी रायटिंग घेतलाय. आता दोघांचा अर्थ एकच आहे. रायटिंग काय वापरायचं आहे, तुम्ही काम खरंच करायला लागले आणि ते काम चालू आहे, अजून ते काम अजून काय तुमची सुरुवात केली आणि ते काम चालू आहे. आणि टू राईट का वापरायचं आहे, तुम्ही ते काम करणारच होतात. ओके, पण ते काम कम्प्लीट नाही झालं, म्हणजे सुरुवात केली, फक्त ते पॉईंट दाखवायचं आपलं सुरुवात केली. जसं आता फॉर एक्झाम्पल मी लिहायला लागलो आणि बेल वाजवली. ओके, मी लिहायला लागलो आणि बेल वाजली, त्यावेळेस तुम्हाला टू राईटचा वापर करायचा आहे. आणि जर रायटिंगचा वापर केव्हा करायचा आहे, ते काम तुम्ही कंटिन्युअसली चालू करायला लागले तो रायटिंगचा वापर करायचे. मग आता दोघांमध्ये फरक काय ते तुम्हाला समजलं असेल. समजा तुम्हाला म्हणायचं असेल ती अभ्यास करायला लागली, ती अभ्यास करायला लागली. ओके, आता समजा फॉर एक्झाम्पल ती आता अभ्यास करायला लागली आणि तिचं काम कंटिन्यू चालू आहे, तर तुम्ही काय म्हणणार बघा, शी स्टार्टेड म्हणायचं. हे जसं तसं वापरायचं तुम्हाला. शी स्टार्टेड घेतलं आणि अभ्यास करायला म्हणता आपण, अभ्यास करायला म्हणता स्टडी, आणि त्याला काय करायचं ING लावलं. जर मी स्टडिंग म्हटलं तर याचा अर्थ काय, ते अभ्यासला आता जस्ट बसले असेल, तिचे काम ती कंटिन्यू करते. आणि जर समजा मी असं घेतलं असतं, शी स्टार्टेड टू स्टडी असं वापरलं असतं, मी शी स्टार्टेड टू स्टडी असं जे वापरलं असतं, त्याचा अर्थ तो पॉईंट दाखवतोय फक्त. आणि ते जसे ते बसले असेल तर काहीतरी काम झालं असेल किंवा काय झालं असेल, तर तुम्हाला टू स्टडीचा वापर करायचा आहे. आणि स्टडीचा वापर काय करायचा आहे, तर तुम्हाला ते कंटिन्यू काम करायचे. सोपा टेबल होता, मी क्वेश्चन कसं बनवतो ते मी सांगून देईल. लेक्चर असेल, ओके, मी अजून शिकवायला सुरुवात करीत नसेल आणि मी आलो आणि तो टॉपिक मी आता शिकवायला लागलो. आता मी शिकवायला लागलो. आय स्टार्टेड टीचिंग, म्हणजे ते काम मी कंटिन्यू केलं. आणि समजा मी आय स्टार्टेड टू टीच असं म्हटलं, बट द बेल रँग, मी शिकवायला लागलो लगेच, परंतु काय झालं, बेल वाजून गेले, ते माझं काम काय झालं, कंटिन्यू चालू झालं नाही. तर मी टू राईट किंवा टू टीच किंवा टू प्ले याचा वापर करायचा आहे. आता याचा क्वेश्चन कसं बनवतात ते मी तुम्हाला सांगेल. मी समजा तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे, जसं कारण तू लिहायला लागला का, तू खेळायला लागला, असा प्रश्न विचारते आणि त्याचे उत्तर फक्त एस नोने द्यायचे. समजा तर फॉर एक्झाम्पल एस नोने, तर सुरुवातीला डीड वापरायचं, लक्षात ठेवा. डीड नंतर सब्जेक्ट कोणते घ्या, ही घ्या, शी घ्या, ही घ्या, ह्या घ्या. डीड वापरलाय तर तुम्हाला लक्षात ठेवा, हा स्टार्टेड त्याला काय करायचं, हा एडी कट करायचा, फक्त V1 घ्यायचं, स्टार्ट करायचं, स्टार्ट. ओके, मग कसं झालं, डीड नंतर सब्जेक्ट नंतर V1 नंतर V4 घ्यायचं. V4 केव्हा वापरतात ते तुम्हाला आता सांगितलं, जे काम कंटिन्यू चालू आहे. आणि 2 ला V1 आलं म्हणजे ते काम तुम्ही करायला लागलं, काहीतरी झालं असेल, तर तुम्हाला 2 प्लस V1 चा वापर करायचा आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं असेल तुम्ही क्रिकेट खेळायला लागले का, जसं आता मग हे वाक्य आहे की तुम्ही क्रिकेट खेळायला लागले का, असं वाक्य करायचं असेल तर ते लागले का आले, म्हणजे शेवटी काय याचं उत्तर फक्त आपला एस नो द्यायचंय. एक नंबरला तुम्ही काय यायचं, डीड घ्यायचं, नंतर यू घ्यायचं. ओके, तुम्ही म्हणजे यू घ्यायचे आणि नंतर काय यायचं, स्टार्ट म्हणायचं, स्टार्ट, डिड यू स्टार्ट असं म्हणायचं. नंतर खेळायला काय आता प्ले, आणि त्याला काय लावायचं ING लावायचं, प्लेइंग क्रिकेट. आता बघा मी या ठिकाणी ING वापरलाय, का वापरलाय, ING वापरलाय, म्हणजे ते काम काय कंटिन्यू चालू झालं असेल. ओके, आता समजा मला या प्लेइंगला जर मी समजा टू प्ले केलं, टू प्ले म्हणजे काय खेळायला लागले असेल आणि काहीतरी घटना घडली असेल तर टू प्ले वापरायचे. ओके, आता समजा ती खेळायला लागली का असं म्हणायचं असेल, डीड हा यू आहे, हा यू ला फक्त काय करा, शी करा, डीड शी स्टार्ट, आणि उरलेलं वाक्य तसं करायचं. आता फॉर एक्झाम्पल याचं उत्तर कधी एस किंवा नोनी म्हणायचं, म्हणजे उत्तर काय द्यायचं, येस आय डीड. शॉर्टकट मध्ये हे स्पीकिंगची गोष्ट करतो मी. लिहिताना तुम्ही म्हणायचं येस आय स्टार्टेड असं म्हणायचं, पण बोलताना आय डीड असं म्हणायचं. आणि नो आय डिडंट किंवा आय डिडंट किंवा आय डिड नॉट असं म्हटलं तरी चालतंय शॉर्टकट करताना. समजा आता तुम्ही लिहायला लागलेत का, डिड यू स्टार्ट रायटिंग. रायटिंग म्हणजे V4 हे कधी बोलताना स्पीकिंग मध्ये जास्त वापरतात. तुम्ही म्हणा येस आय डिड, असेल तर नो आय डिडंट. ओके, तुम्ही अभ्यास करायला लागले का, डिड यू स्टार्ट स्टडिंग.
तुम्ही झाडे लावायला लागले का? डिड यू स्टार्ट प्लांटिंग ट्रीज? तुम्ही नाचायला लागले का? डिड यू स्टार्ट डान्सिंग? असं वाक्य करत जायचे आणि वाक्य बदलत जायचे. यूच्या जागी तुम्ही नेहा टाका. नेहा नाचायला लागली का? डिड नेहा स्टार्ट डान्सिंग? ओके. केदार नाचायला लागलं का? डिड केदार स्टार्ट डान्सिंग? मी शाळेत जायला लागलो का? डिड आय स्टार्ट गोइंग टू स्कूल? ती शाळेत जायला लागली का? डिड शी स्टार्ट गोइंग टू स्कूल? फक्त एवढं म्हणायचंय. ओके. तुम्हाला अजून म्हणायचं असेल समजा तुम्ही चोरी करायला लागले का? डिड यू स्टार्ट स्टिलिंग? ज्या पद्धतीचा वापर करायचा आहे. समजा तुम्हाला डब्ल्यूएस क्वेश्चन करायचे. समजा आता डब्ल्यूएस हे होतं एस नो टाईप क्वेश्चन. तुम्हाला डिडनेस प्रश्न विचारायचे. कधी लक्षात. आणि डब्ल्यूएस क्वेश्चन म्हणजे काय? व्हॉट, वेन, हु, वाय याला म्हणतात डब्ल्यूएस क्वेश्चन. जसं आता बघा तुम्ही क्रिकेट केव्हा खेळायला लागले तेव्हा काय म्हणतो आपण? व्हेन म्हणतो. मग आता इथं काले लागले आले म्हणजे काम झाले. ओके. तर तुम्ही काय वापरायचे? डीड वापरायचे. व्हेन डीड घेतला तुम्ही म्हणजे यू घ्यायचं. ओके. आणि खेळायला लागले म्हणजे काय? स्टार्ट घ्यायचं. ओके. काम कंटिन्यू असेल तर तुम्ही काय घ्यायचं? प्ले. त्याला काय लावायचं? आयएनजी घ्यायचं. नंतर क्रिकेट. ओके. आणि जर तुम्हाला टू वापरायचं असेल तर टू प्ले म्हणायचं. आता बघा तुम्हाला म्हणायचं ती कशी खेळायला लागली? ती कशी खेळायला लागली? व्हेन डीड शी स्टार्ट प्लेइंग? तो कसा नाचायला लागला? तो कसा नाचायला लागला? कसा म्हणजे हाऊ. हाऊ डीड ही स्टार्ट डान्सिंग? तुम्हाला म्हणायचं असेल तुम्ही कुठे शिकवायला लागले? कुठे म्हणजे काय? वेअर डीड यू स्टार्ट टीचिंग? ओके. किंवा टू टीच असं म्हणायचं तरी तुम्हाला वापरलं तरी चालेल. पण टू टीच किंवा वापरता टीचिंग किंवा वापरता याचा फरक तुम्हाला मी सांगितलं आहे. तर डीडने प्रश्न विचारला त्याचे उत्तर एस म्हणून द्यायचं. आणि डब्ल्यूएस क्वेश्चनने प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर पूर्ण वाक्यात द्यायचे. आणि कधी लक्षात ठेवा जितकी तुमची प्रॅक्टिस असेल तेवढा तुमचा फायदा होता. अतिशय छोटासा टेबल घेतला मी तुमचा आणि अतिशय शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. मी तुम्हाला काही वाक्य देतो सोडवण्यासाठी. तुम्ही ते वाक्य घ्या आणि मला करून दाखवा. ओके. पहिलं वाक्य घ्या. तुम्ही भांडण करायला लागले का? दुसरं वाक्य घ्या. तुम्ही कसे भांडण करायला लागले? तिसरं वाक्य घ्या. ती शाळेत जायला लागली. चौथं वाक्य घ्या. ती शाळेत जायला लागली का? पाचवं वाक्य घ्या. तो इंग्रजी बोलायला लागला का? सहावं वाक्य तो इंग्रजी कसं बोलायला लागला? हे 6 वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचे. मी त्याचा रिप्लाय नक्की देईल. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर मला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.